खाली बसलेले, मागे बसलेले, वर बसलेले, पुढं बसलेले, खुर्चीत बसलेले, बाहेर गेलेले, आलेले गेलेले, पाणी पित असलेले, आडवे झालेले, बसल्या बसल्या झोपलेले. जय जय. हा सर्वांनी हाताचे खणखणून टाळ्याने मुखाने छान भजन म्हणायचे. श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण. 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 श्री नारायण जय नारायण जय जय ना
हरी श्यामराज भगवान की नमः पार्वती पतये देवर्षि नारद महाराज की जय जय रघुवीर श्री मंगलमूर्ती माझ्या मागे सर्वांनी म्हणा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते गोपाल कृष्ण भगवान की जय जय रघुवीर आज जे चरित्र सांगणारे त्या चरित्राची पद्य भगवंताच्या कृपेनं तो बुद्धिदाता आहे. त्यात आर्या साकी दिंडी श्लोक कटाव आदी सर्व जास्तीत जास्त या यथामती करण्याचा प्रयत्न केला आहे. अरविंदरावांना ऐकवली सुद्धा ती काव्य. म्हणजे बरं वाटतं का? देशमुख बुवांनी ऐकवली म्हणजे बरं वाटते का? ते म्हणाले चांगली झाली, उत्तम झाली. फक्त ती पाठ आता लगेच झालेली नसल्या कारणाने मी कागद घेऊन ते म्हणणार आहे. आपल्या सर्वांची क्षमा मागतो. जय जय श्री मंगलमूर्ती. ओडिसा क्षेत्रामध्ये ओडिसा राज्य जिथं या महात्म्याचं आजोळ आहे. जानकीनाथ निवास म्हणून
वडिलांचं नाव त्या घराला दिलं होतं, सासऱ्यांनी जावयाचं नाव दिलं होतं. एक काळजीपूर्वक ऐकण्याचा विषय. असा एखादाच सासरा झाला की जावयाचं नाव दिलंय जानकीनाथ, कारण त्यांनी दिलेल्या जानकीचा तो खरा नाथ होता म्हणून, त्याप्रमाणे तो जगत होता, वागत होता म्हणून. आणि पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ. 23 जानेवारी 1897 ला जन्माला आलेला हा महात्मा. काय या महात्म्याचं नाव? दीर्घदर्शी विचारी तो पुरुष, दीर्घदर्शी विचारी तो पुरुष. काही चुकलं तर क्षमा करा. दीर्घदर्शी विचारी तो पुरुष, कटक येथे जन्मले ते सुभाष. कटक येथे ओडिसा क्षेत्रातलं, या ओडिसा राज्यातलं कटक नावाचं क्षेत्र. कटक येथे जन्मले ते सुभाष. कटक येथे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. विशाल कपाळाचा, गोल चेहऱ्याचा, रुंद डोळ्यांचा आणि कमल नयनासारखे डोळे असणारा. दीर्घदर्शी विचारी तो पुरुष, कटक येथे जन्मले ते सुभाष. प्रभावती माता पिता जानकीनाथ. प्रभावती माता पिता जानकीनाथ. शुचिस्मंत हो शुचिस्मंत हो शुचिस्मंत घराणे ते यथार्थ. शुचिस्मंत घराणे ते यथार्थ. शुचिस्मंत घराणे ते यथार्थ. 23 जानेवारी 1897 ला ओडिसा राज्यामध्ये कटक गावी जन्माला आलेला हा महात्मा. त्याचं नाव बोस घराण्यात जन्माला आलेला सुभाष चंद्र बोस. थोरले 3 भाऊ, त्यानंतर यांच्यापेक्षा धाकटे 2 भाऊ. सगळ्यांच्या नावामागे सुरेंद्रचंद्र, सतीशचंद्र, सुभाषचंद्र, सुनीलचंद्र, संतोषचंद्र, सगळ्याच्या मागे नाव चंद्र. शरदचंद्र, जय जय चंद्र. तेव्हापासूनची परंपरा आहे. चंद्र जय जय रघुवीर. आणि या बोस घराण्यामध्ये आधीची 3 भावंड, नंतरची 2 भावंड, 6 भावंड, 6 भाऊ आणि 3 बहिणी. हे सगळं पूर्वजांनी जपलं म्हणून एवढी संख्या कीर्तनाला आहे. जय जय रघुवीर समर्थ. कटक येथे जन्मले ते सुभाष. प्रभावती माता पिता जानकीनाथ. लहानपणापासूनच व्यायामाची आवड. लहानपणापासून लालयेत पंचवर्षान दशवर्षान ताडयेत प्राप्तेषु 16 वर्षे पुत्र मित्रवत आचरे. सुभाषितकार काय म्हणतात? मुलांचे लाड कुठपर्यंत करावे? 5 वर्षापर्यंत. काय कॅडबरी द्यायची, काय द्यायचंय, आणखी मॅगी द्यायची, टॅगी द्यायची, पिझ्झा द्यायचंय, घरभर द्यायचंय. घरभर नाही काय ते बर्गर. जे काय द्यायचं ते बर्गर काय बादल्यानंतर घरभर होत. जय जय रघुवीर. जे काय द्यायचं ते लालयेत किती
पंचवर्षान 5 वर्षापर्यंतला. 6वं वर्ष लागलं आणि 15वं वर्ष पूर्ण होईपर्यंत दशवर्षान ताडयेत. 10 वर्ष ताडयेत म्हणजे उठसूट नाही मारायचं, चुकल्यानंतरच मारायचं. नाही तर आला का शाळेतून तू इकडे दिले 2 बंकवले असं नाही चालत. जेवला का रे तू? बंडे जेवला तू? नाही जेवलं. नाही जेवला इकडे उठसूट नाही मारायचं, उठसूट नाही असं नाही. एकदा सांगायचं दुसऱ्यांदा सांगायचं काय फटक्यात कळालं पाहिजे. असा फटका द्यायचा की पुन्हा तो प्रश्न राहिला नाही पाहिजे. जय जय रघुवीर. दशवर्षांत ताडे 15 वर्षाचा पूर्ण. एकदा 16वं वर्ष लागलं प्राप्तेषु 16 वर्षे मग मुलांना मारायचं नाही. पुत्र मित्र वदाचार्य. त्यांना बोट जरी लावलं तरी त्यांना अपमान वाटतो म्हणून मारायचं. एकदा बापाची चप्पल मुलाच्या पायात बसायला लागली की पुत्र मित्र वदाचार्य. मित्रवत म्हणजे बाबा सुनाय का तुमच्याकडं जरा मला असलं मित्रवत नाही काही. इतकं मित्रवत नाही बाबा. बाबा कुठं गोव्याला चाललाय का तुम्ही? सद्गुरुनाथ बाबा तुम्ही कुठं दापोलीत चाललाय का? एक 3 विमल माझ्यासाठी. विमल पहिलं ह्याच्या कानाखाली कमल काढा. जय जय. इतकं मित्रवत नाही. त्याला असं सांगायचं बघ असं केलं तर चांगलं होईल, असं केलं तर चुकीचं होईल. काय करायचं तू ठरव. पुत्र मित्र वदाचार्य. वडिलांचा वकिली व्यवसाय सुभाष बाबूंचा. कारण हे क्रांतिकारक घराणं असल्यामुळे यांना इंग्रज काय कायदे वळवतात कसे फिरवतात हे कायद्याचं ज्ञान व्हावं म्हणून प्रत्येक जण कायद्याचं शिक्षण घ्यायचा. लोकमान्य टिळक कायद्याचं शिक्षण बॅरिस्टर. महात्मा गांधी कायद्याचं शिक्षण बॅरिस्टर. सावरकर कायद्याचं शिक्षण बॅरिस्टर. देवेंद्र फडणवीस कायद्याचं शिक्षण बॅरिस्टर. जय जय रघुवीर. म्हणजे माहिती म्हणून सांगायला काय हरकत आहे. मी कुठल्याही पक्षाचा नाही. मला 2 पक्ष फार आवडतात. आज हल्ली 3रा पण आवडायला लागलाय. 3 पक्ष मला खूप आवडतात. एक शुक्ल पक्ष, दुसरा कृष्ण पक्ष आणि 3रा पितृ पक्ष. सद्गुरुनाथ भरपूर शिदा. जय जय. दिवाळीपर्यंत राशन नाही आणलं तरी चालतं. सद्गुरुनाथ महाराज. शुचिस्मंत घराणे ते यथार्थ. कलकत्त्यामध्ये माध्यमिक विद्यालयातलं शिक्षण पूर्ण झालं आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करताना केम्ब्रिज कॉलेज ब्रिटिशांनी स्थापन केलेलं केम्ब्रिज महाविद्यालय. त्या केम्ब्रिज महाविद्यालयामध्ये ICS परीक्षा पास झाले. कायद्याचं शिक्षण घ्यायला लागले. शिवाय ICS परीक्षा दिल्या. त्यावेळी ब्रिटिशांच्या काळातल्या त्या परीक्षा जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त जागतिक ज्ञान, जागतिक कायदा कसा आहे, जागतिक न्यायालयामध्ये कायदा कसा असतो, कशी कायदे व्यवस्था असते, कसा तो कायदा लावून आपण खटला खेळू शकतो आणि आपण कसे जिंकू शकतो याकरता प्रत्येक जण कायद्याचं ज्ञान घेत होता. त्यातून सुभाषबाबू चुकले काय. 1923 साली यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. लोकमान्य टिळकांचं निधन झालं आणि 1921 साली आणि 1923 साली सुभाषबाबू तरुण युवक 1897 ते 1923 किती झाले उद्या सांगा किती. काय सांगा बाया सुभाषबाबूंचं. 23 साली ते काँग्रेस पक्षामध्ये सामील झाले कारण महात्मा गांधींनी काँग्रेस पक्षाची धुरा हातामध्ये घेतली. लोकमान्य टिळक संपले तोपर्यंत काँग्रेसची कार्यकारिणी सगळी लोकमान्यांचं ऐकत होती कारण ते लोकमान्य होते, सरकार मान्य नव्हते. बाकी सगळे सरकार मान्य. सद्गुरुनाथ लोकमान्यांची बेशी आहे. चहा जर असा बशीत जर घेतला ना त्याला तर मिशी अशी पोहायची त्या म्हणजे ते स्वच्छ धुवत होते आधी. हे लक्षात ठेवायचं. मिशी सद्गुरुनाथ लोकमान्यांची पगडी आणि ते सिंह केसरी सिंह काय म्हणतात बघितल्यानंतरच. देवगंधर्व भास्करराव बकल्यांचं गाणं जेव्हा केसरी वाड्यामध्ये चाललेलं होतं तेव्हा त्या गाण्याला जर बडबड गडबड सगळे काही करत होते
जे कोणी या कार्यक्रमामध्ये बडबड करतील गडबड करतील ते मला खपणार नाही, त्यांनी सरळ निघून जा. स्पष्ट बोलते. खेळ म्हणजे हे सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असं म्हणणारे लोकमान्य. या सगळ्यांपासून प्रेरणा घेऊन आणि 1897 ज्या सालामध्ये हे जन्माला आले त्याच सालामध्ये 22 जून 1897 रँड संवत करणारे चाफेकर बनले. वासुदेव बळवंत फडके, भगतसिंग, सुखदेव राजगुरू सारखे युवक सुद्धा या कार्यामध्ये महात्मा गांधींबरोबर सत्याग्रहाच्या कार्यामध्ये होते. चंद्रशेखर आझाद आदी. एवढंच काय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ केवळ राष्ट्राची निर्मिती करण्याकरता, राष्ट्रमुक्त करण्याकरता, परकीय सत्तेतून बाहेर काढण्याकरता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 1925 साली झाली. या 1925 साली काळजीपूर्वक ऐका, 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. डॉक्टर हेडगेवार, त्या डॉक्टर हेडगेवारांना ही संघटना स्थापन करण्याकरता आणि जास्तीत जास्त राष्ट्रप्रेमी युवक एकत्र येण्याकरता, खऱ्या अर्थाने या संघटनेला बळ राजकीय मिळवून देण्याकरता कारणीभूत कोण ठरले? तर ते नेताजी सुभाषचंद्र बोस. जे काही अर्थसहाय्य केले डॉक्टर हेडगेवारांना ते नेताजी सुभाषचंद्र बोस. आणि त्यांचा पुणे नगर वाचन मंदिर मध्ये आपण जर गेला तर पुणे नगर वाचन मंदिर मध्ये जे जुने फोटो लावलेले आहेत त्या फोटोमध्ये डॉक्टर हेडगेवार आणि नेताजी सुभाषचंद्र बोस एकत्र बसलेला फोटो तुम्हाला दिसेल. जय जय. आणि इकडं भारतामध्ये 1919 कायदे इतके कडक केलेले होते. या कायद्याचा अजिबात अवलंब करायचा नाही म्हणून अनेक क्रांतिकारक सत्याग्रह करायला लागले आणि सविनय कायदेभंग करायला लागले. आम्ही हा कायदा पाळणार नाही, आम्ही हा कायदा मानणार नाही. ते सतत ब्रिटिशांशी लढत आहे. भारतीय जन असंतोषाने, भारतीय जन असंतोषाने, भारतीय जन असंतोषाने, भारतीय जन असंतोषाने सत्ता विरोधी झाले, सत्ता विरोधी झाले. भारतीय जन, भारतीय जन असंतोषाने शीघ्र स्वातंत्र्य मिळावे आम्हा, शीघ्र स्वातंत्र्य मिळावे आम्हा. ब्रिटिशा जर्जर केले, ब्रिटिशा जर्जर केले. ही साखी आहे वास्तविक, साखी रचलेली आहे. पण या मूळ साखीची चाल कशी? भारतीय जन असंतोषाने, भारतीय जन असंतोषाने सत्ता विरोधी झाले, भारतीय जन असंतोषाने सत्ता विरोधी झाले. शीघ्र स्वातंत्र्य मिळावे आम्हा, शीघ्र स्वातंत्र्य मिळावे आम्हा. ब्रिटिशा जलजल केले, साधोजी राजा राम कहो. असंतोष सगळ्या देशामध्ये पेटलेला होता आणि या सगळ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून अधिकाधिक कार्यकर्ते उभे राहिले आणि त्यांचं जेव्हा विराट पहिलं जे संमेलन होतं संघाचं ते 1929 साली झालं. आणि त्या संमेलनाला युवक अवस्थेमध्ये वयाच्या 30-32 वयाचे पंडित जवाहरलाल नेहरूला काठी घेऊन चड्डी घालून उभे होते. जय जय रघुवीर. फोटो आहे माझ्याकडं. जय जय. पुराव्याशिवाय मी बोलत नाही. त्या संघाच्या विराट संमेलनामध्ये काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते आलेले होते. त्यावेळीची काँग्रेस म्हणतोय मी. जय जय. कारण राष्ट्र कार्यकर्ता संघ स्थापन आहे, राजकारण करताना असं त्यावेळी सगळ्यांना सांगितलेलं होतं.
पण राष्ट्रकार्य करायचं असेल तर राजकारण करावं लागेल, म्हणून राजकारणात उतरावं लागलं. जय जय. पुष्कळ गोष्टी त्याच्या अंतर्गत, पण मला पुढे जायचंय. पुढे जायचे म्हणजे असं सांगत सांगत पुढे जायचे. चरित्र भाग. एकोणीसशे 27 साली असहकार आंदोलन महात्मा गांधीजींनी छेडले. या असहकार आंदोलनामध्ये सुभाषबाबू काय करायला लागले? त्या आंदोलनामध्ये हरताळ आंदोलन सुरू केलं. सुभाषबाबूंनी हरताळ आंदोलन सुरू केलं आणि त्या आंदोलनात हरताळ आंदोलन करण्यामागचा उद्देश काय होता? त्यावेळेचे ब्रिटिश राजवटीतले ते राजसत्तेतले इंग्लंड मधले युवराज आलेले होते. कायदे व्यवस्था बरी चालली का हे बघायला. आंग्ल युवराज भारतात आले, आंग्ल युवराज भारतात आले, आंग्ल युवराज भारतात आले, आंग्ल युवराज भारतात आले, आंदोलन हरताळ तयाने केले, आंदोलन हरताळ तयाने केले, आंग्ल युवराज भारतात आले, आंग्ल युवराज भारतात आले, आंदोलन हरताळ तयाने केले, आंदोलन हरताळ तयाने केले, षण्मास तो तुरुंगवास झाला, षण्मास तो तुरुंगवास झाला, सुभाषबाबू तो प्रसिद्धीस आला, सुभाषबाबू तो प्रसिद्धीस आला, सुभाषबाबू तो प्रसिद्धीस आला, आंग्ल युवराज भारतात आले, आंदोलन हरताळ तयाने केले, षण्मास तो 6 महिने, षण्मास तो तुरुंगवास झाला, सुभाषबाबू प्रसिद्धीस आला, सुभाषबाबू तो प्रसिद्धीस. सुभाषबाबू तिथून पुढे प्रसिद्धीस यायला लागले आणि 6 महिन्यांची पहिली शिक्षा मंडालेच्या तुरुंगामध्ये झाली. 1927 साल मंडालेच्या तुरुंगामध्ये 6 महिन्यांची शिक्षा झाली. तेव्हापासून सुभाषबाबू देशभर प्रसिद्ध झाले. अहो, गांधीजींच्या आंदोलनाला अशी ताकद होती, सत्याग्रहाची ताकद होती खरी, सशस्त्र क्रांतीच्या ते विरोधात होते खरे, पण सत्याग्रहाच्या जोरावर त्यांनी 6 वेळा ब्रिटिशांना गुडघे टेकायला भाग पाडलं. हे अमान्य करून चालणार. पुढं काय केलं म्हातारपणात ते सोडा. आधी काय केलं? ज्याकडे नाण्याला नेहमी 2 बाजू असतात, एक छापा असतो आणि दुसरा काटा. जय जय रघुवीर. 6 महिने शिक्षा झाली, पण गांधीजींनी त्यांचं जामीन भरला आणि त्यांना सोडवलं. कारण काँग्रेसची सगळी धुरा गांधीजींच्या हातात होती. बाकी हे सगळे युवावस्थेतले होते, तरुण होते, त्यातले त्यात बुजुर्ग आणि चांगल्या प्रकारे ब्रिटिशांचे अत्याचार भोगलेले, काळा गोरा हा घेत त्याच्यातून गेलेले आणि अत्यंत तावून सुलाखून निघालेले महात्मा गांधी. आणि या गांधीजींना, गांधीजींचे गुरु कोण होते? गांधीजींचे गुरु गोपाळकृष्ण गोखले. जय जय रघुवीर. म्हणजे चित्त पावन होते. सद्गुरुनाथ गुरु पण होते आणि सद्गुरुनाथ महाराज दोन्ही चित्त पावन आहेत. सद्गुरु काय सांगावं, सगळं कसं मला अगदी बोलावं असं वाटतं, पण मी बोलू शकत नाही आचारसंहितेत आणि मी बोलणार नाही आता, नंतर बोलू. जय जय. हिंदुस्थान हिंदू राष्ट्र होऊ द्या, मग आपलंच आहे सगळं. जय जय रघुवीर. आता हत्ती गेलाय, शेपूट नाही, शेपटाचा गोंडा राहिलाय. शेपूट सुद्धा नाही, शेपटाचा काय राहिला आहे?
पहिल्यांदा जी शिक्षा झाली त्याच्यामध्ये जामीन भरला, सुटका झाली. नंतर पुन्हा 1931 साली पुन्हा त्यांना अटक झाली. 1931 साली त्यांना पुन्हा अटक झाली. कारण सत्याग्रहाच्या आंदोलनामध्ये वेळोवेळी मिठाचा सत्याग्रह असू दे, साखरेचा नव्हता, फक्त मिठाचा सत्याग्रह असू दे, विलायत साखरेचा विरोध असू दे, जे आंदोलन गांधीजींनी छेडली त्या आंदोलनामध्ये सुभाषबाबू त्यांच्याबरोबर होते. पण काही वेळा सशस्त्र आणि निशस्त्र क्रांती, अहिंसेचा हट्ट गांधीजी धरल्यामुळे काही वेळा आंदोलन अगदी ऐन जोमात आलेलं असताना आंदोलन पटकन मागे घ्यायचे गांधीजी, आणि पुढे आंदोलन करणारे जे कार्यकर्ते तोंडावर आपटायचे ते पकडले जायचे, गांधीजी मागे. असं बऱ्याच वेळा व्हायला लागलं. म्हणजे गांधीजी तुम्ही असे का करता? नेहमी आपण भले सत्याग्रहाचा मार्ग असू दे, आपण पुढे जातो, कार्य करण्याकरता पुढे उभे राहतो, आणि जोमामध्ये ते आंदोलन आलेलं असताना ब्रिटिश आता निर्णय देणार एवढ्यात तुम्ही गुडघे टेकता. असं का? ब्रिटिशांना 6 वेळा गुडघे टेकायला लावणारे तुम्ही का आता वारंवार गुडघे टेकता? अहो, आपले कार्यकर्ते पकडले जातात, त्यांच्यावर खटला भरला जातो, भले जामिनावर सुटतात पण खटला भरला जातो ना, त्यांना कोर्टात जावं लागतं वारंवार. हा त्रास होत नाही का? गांधीजी म्हणाले, आता राजकारणात तू आला आणि मला शिकवणार का? मी तुला सोडवलं आणि तू मला शिकवणार का? सुभाष, आम्ही करतोय ते योग्य आहे, भले स्वातंत्र्याचं ध्येय किती लांब असू दे, पण आता जे आम्ही करतोय ते योग्य आहे हे जाणून राहा. पण याच्यावर वाद सुभाष गांधी वाद झाला. सुभाष गांधी वाद झाला, मवाळ मागे. सुभाष गांधी वाद झाला, मवाळ मागे. शस्त्र अहिंसा नच जाणोनी, शस्त्र अहिंसा नच जाणोनी, स्वातंत्र्यात सारे रामा, स्वातंत्र्यात साधी. सुभाष गांधी वाद झाला. काय वाद झाला? शस्त्र अहिंसा नच जाणोनी, स्वातंत्र्या नच साधी. अहिंसेचं शस्त्र तुम्ही चुकीचं समजताय. अहिंसा याचा अर्थ काय? अहिंसा परमो धर्म, धर्महिंसा तदैवच. अहिंसा परमधर्म आहे. भगवद्गीतेत सांगितलंय गांधीजी, अहिंसा परमधर्म आहे. पण अहिंसा कशाला म्हणतात? एका हिंसक माणसामुळे जर 100 लोकांचे प्राण धोक्यात असतील तर त्या हिंसकाला संपवणं ही अहिंसा आहे. दहशतवादी मारण्यामुळे जर अनेक निष्पाप लोक जर वाचणार असतील तर त्या दहशतवाद्याला संपवणं ही अहिंसा आहे. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीं तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. अधर्माच्या पक्षात कोण उभे ते बघू नको, त्यांना मारणं हा धर्म आहे. याला अहिंसा म्हणतात. हा धर्म कृष्णाने सांगितलं. तुम्ही अहिंसा म्हणजे काय? पुढचं वाक्य घ्या ना, अहिंसा परमधर्म आहे. कोणाचीही शारीरिक, मानसिक, कोणतीही आणि बौद्धिक हत्या होता का म्हणे. काया वाचा म्हणे कोणाचीही हत्या होऊ नये ही अहिंसेची व्याख्या, पराकोटीची व्याख्या आहे. पण ती युद्ध पातळीवर नाही चालत. युद्ध पातळीवर चालत नाही. तिथं शस्त्र घ्यावं लागतं हातामध्ये. कारण दुष्टाला संपवणं ही अहिंसा आहे. कारण धर्म हिंसा तदैवच. तदैवचा त्यातला फक्त चहा घेतला आपण. जय जय म्हणजे कीर्तनानंतर. सद्गुरू मध्यंतरात नसतो ना, त्यांनी विचारलं म्हणजे त्याच्यामध्ये वाद झाल्यामुळे सुभाषबाबूंनी काय केलं? थोडं जरा बाजूला राहून काम सुरू केलं. पण आपल्या स्वतःच्या मनानं सशस्त्र क्रांतीची योजना करायला लागले काही मित्र जमून. सशस्त्र क्रांतीची योजना करायला म्हणजे तर गांधीजींनी स्वतःहून तक्रार केली सरकारकडे की हे काहीतरी सशस्त्र क्रांतीची योजना करताय. सुभाषला बोलावला, परत ही मस्ती करू नको, हे असलं सशस्त्र क्रांतीचं फॅड आणू नकोस मध्ये. नेहरू वगैरे सगळे थोडे बाजूला होते, एवढे काय अगदी राजकारणात नव्हते, नवीन होते सगळे. सुभाषबाबू पुढे गांधीजींबरोबर. साधारण 35 वर्षाचं वय असताना सुभाषबाबूंना
ही सूचना होती की पुन्हा हे सशस्त्र क्रांतीच्या घोडं मध्ये दामटू नको. त्याचं कारण पुन्हा पकडलं असेल. तसंच झालं. पकडले गेले पण 8 दिवसात गांधीजींनी सोडवलं. पुन्हा त्यांना वाद झाला तरी 8 दिवसात सोडवलं. पण अटीवर सोडवलं. एका अटीवर. कोणत्या अटीवर सोडवलं? कोणत्या अटीवर? सुभाषबाबूंना सरकारी आदेश आला, तुम्ही काँग्रेसचं कार्य, पक्षाचं कार्य 1 वर्षभर भारतात करायचं नाही, त्याच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे आणि तुम्हाला युरोपात पाठवावं लागतंय. नाही लाजा असतो. आतापर्यंत तुम्ही सत्याग्रहाच्या मार्गाने चाललात म्हणून तुमची शिक्षा तीव्र नाही, पण त्याची तीव्रता वाढू नये म्हणून तुम्हाला युरोपात पाठवण्यात येत आहे. आता संधी मिळाली, बाहेर पडायचंय. योगायोगानं संधी सरकारकडूनच मिळाली आहे म्हणून बाहेर पडले तिथून. आणि बाहेर पडल्यानंतर नशीब तडीपार केलं नाही. कारण भगतसिंगांचे चुलते अजित सिंग, चित्तरंजन दास आणि रासबिहारी बसू यांना राजद्रोहाचे खटले भरून त्यांना परदेशामध्ये म्हणजे भारतातून तडीपार केलेलं होतं, हद्दपार. तशी तरी शिक्षा सुभाषबाबूंना झालेली नाही. त्यामुळे सुभाषबाबू म्हणाले, जे तडीपार झालेली माणसं ती काय करतायत ते तरी आपल्याला या निमित्ताने बघता येईल. 1 वर्षभर आपल्याला बाहेर राहायचंय. युरोपात वीर चालला, युरोपात वीर चालला, युरोपात वीर चालला, देश तो भला करण्या, तो वेळा आंग्ल सत्तेला दूर करण्या, आंग्ल सत्तेला दूर करण्या, भूमता बंध मुक्त करण्या, भूमता बंध मुक्त करण्या, परराष्ट्र नीती पहा शिकण्या हुजे, परराष्ट्र नीती पहा शिकण्या हुजे, परराष्ट्र नीती पहा शिकण्या हुजे. युरोपात वीर चालला, युरोपात वीर चालला, देश तो भला करण्या, तो वेळा आंग्ल सत्ता ही दूर करण्या, भूमता बंध मुक्त करण्या, भूमता बंध मुक्त करण्या, परराष्ट्र नीती पहा शिकण्या हुजे, परराष्ट्र नीती पहा शिकण्या. इंग्लंडमध्ये गेलंय, अमेरिकेमध्ये गेलंय, जर्मनीमध्ये गेले. श्रीमंत घराण्यावर पैशाची काही कमी होती. काँग्रेस पक्षाकडून शिवाय घरून वडिलांकडून भरपूर पैसा मिळत होता. त्यामुळे त्या योगे ते फिरत होते. जोसेफ मॅझिनी या क्रांतिकाराचा आदर्श घेऊन मुसोलिनी नावाचा एक जबरदस्त योद्धा इटलीचा, त्यांनी इटली ब्रिटिशांच्या तावडीतून सोडवली. हे जोसेफ मॅझिनी, ज्याचं चरित्र स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्लंडमध्ये असताना लिहिलेलं आहे. काळजीपूर्वक ऐका. आणि त्या जोसेफ मॅझिनीचं चरित्र स्वतः सुभाषबाबूंनी भारतामध्ये 17 भाषेमध्ये प्रकाशित केलं होतं. त्याच्यावर बंदी आल्यामुळे त्याची आवृत्ती निघाली नाही. पुन्हा हे सोडा. त्या जोसेफ मॅझिनीचे कार्यकर्ते असणारे इटलीमध्ये असणारा तो मुसोलिनी हिटलर भेटले, मुसोलिनी हिटलर भेटले, मुसोलिनी हिटलर भेटले, वचन तया दिले विश्वासू भले, मुसोलिनी हिटलर ने भेटले विश्वासू भले, वचन तया दिले, आंग्ल सत्ता दूर करूया, आंग्ल सत्ता दूर करूया, भारत देश मुक्त करूया, भारत देश मुक्त करूया, योग्य समयास कार्य करूया, योग्य समयास कार्य करूया, योग्य समयास कार्य करूया. बरी वाटलीत ना कविता? बरे आहेत ना? जय जय रघुवीर. कीर्तन झाल्यावर सांगा. सद्गुरुनाथ महाराज
योग्य समयास कार्य करूया होती. अत्यंत दीर्घदर्शी होते सुभाष बाबू, दूरदृष्टी होती. हिटलर मुसोलिनी सांगितले आम्ही तुमच्या बरोबर आहोत, कारण इटलीवर ब्रिटिशांचं राज्य नव्हतं. ब्रिटिशांचा इटली हा शत्रू आहे, फ्रान्स शत्रू आहे, जर्मनी शत्रू आहे, रशिया शत्रू आहे. आणि शत्रूचा शत्रू आपला मित्र. या न्यायानं कूटनीती अवलंबायला सुरुवात केली सुभाष बाबूंनी. 32 साली पुन्हा आले भारतामध्ये 32 साली आले. अहो, या सगळ्या भेटीमध्ये ते जर्मनीमध्ये भगतसिंगांचे चुलते अजित सिंगांनाही जाऊन भेटले होते. 1931 साली इकडं या सगळ्या मुलांना, भगतसिंग, सुखदेव, राजगुरूंना फाशी झाल्याची घटना कानावर आली. आणि त्यानंतर 32 सालामध्ये 1 वर्षाचा परदेश दौरा झाल्यानंतर परत आल्यानंतर पुन्हा गांधीजीची समेट केला, त्यांची मर्जी राखली. गांधीजींना म्हणाले, अहो त्या पोरांना तुम्ही का नाही वाचवलं? गांधीजी म्हणाले, ती माझ्या हातातली गोष्ट होती. पोरांनी शस्त्र हातात घेतलं होतं, बॉम्ब टाकला संसदेत म्हणजे काय? अहो पण तो धुराचा बॉम्ब होता. माणसं तर मारली गेली नाहीत ना, हिंसा तर झाली नव्हती ना. मग तुम्ही पत्र दिलं असतं तर ब्रिटिशांनी त्यांची फाशी वाचवली असती, ती वाचवता आली असती. असं झालं, ते झालं. आता ती पोरं गेली, पण आता काय करायचं? पुढं काय करायचं ते बघूया. हरिपुरा काँग्रेस पक्षाचा, हरिपुरा म्हणून तो जो गट आहे बंगालमध्ये, त्या बंगालच्या हरिपुरा क्षेत्राचे काँग्रेसचे अध्यक्षपद सुभाष बाबूंना दिलं 1934 साल. ही सगळी सालं बघावी लागतात इतिहास सांगताना. आमचे गुरुजी नेहमी म्हणायचे, इतिहास सांगताना आणि रस्त्यानं चालताना साल पहा. काय पहा? इतिहास सांगताना, रस्त्यानं चालताना साल पहा, नाही तर घसरून पडाल. जय जय रघुवीर समर्थ. सुभाष बाबूंच्या बाबत हे सगळं कार्य चाललेलं असताना बाबूंनी काय करावं? सशस्त्र क्रांतीचा केतू उभारण्याचं जे सावरकरांनी शपथ घेतली होती, सुभाष बाबू सावरकरांचे मित्र होते. सावरकरांना ते मुंबईमध्ये आधेमध्ये येऊन भेटायचे. रत्नागिरीत असताना सुद्धा एकदा भेटून गेलेले आहेत. गांधीजी सुद्धा भेटून गेलेले आहेत. जय जय. त्यावेळेची काँग्रेस बरी होती, सगळे क्रांतिकारकांच्या बऱ्यापैकी पाठीशी होते. बऱ्यापैकी म्हणतोय, गांधीजींच्या विचाराचे होते, काही सशस्त्र क्रांतीच्याही विचाराचे होते. म्हणून जेव्हा लक्षात ठेवा, सावरकरांना अंदमानातून सोडवायला सुद्धा गांधीजी जबाबदार ठरले. कसे? नारायण सावरकर म्हणजे धाकटे बंधू सावरकरांचे, त्या नारायण सावरकरांना सांगितलं ब्रिटिशांना अर्ज कसा करायचा बंधनातून मुक्त करण्याकरता, ते मी सांगतो त्याप्रमाणे अर्ज करा. आणि त्या अर्जाचा उपयोग झाला. आता त्याच्या आधी 2दा अर्ज केला होता स्वतः स्वातंत्र्यवीरांनी, पण उपयोग झाला ना. मुक्तता झाली होती. आणि ते सावरकर जेव्हा रत्नागिरीमध्ये नजर कैदेमध्ये होते, तेव्हा या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये जेव्हा गांधीजी रत्नागिरीला आले होते, तेव्हा ते जाऊन सावरकरांना भेटले होते. तसे सुभाष बाबू सुद्धा येऊन भेटले होते. पण सुभाष बाबूंच्या डोक्यामध्ये जी आग पेटलेली होती ती काही कमी होत नाही. जे सावरकरांनी केलं तेच आपल्याला करायचं आहे, जे सावरकरांनी केलं तेच आपल्याला करायचं आहे. हे सतत एवढं भाषण चांगलं होतं त्यांचं बंगाली भाषेतलं. ते बंगाली भाषेत भाषण करायचे नाही. बंगाली बघा तुम्ही, नीट ऐका बंगाली भाषा. तुम्ही मराठी सुद्धा बंगालीत बोलू शकतो. मराठी भाषेत सुद्धा बंगाली बोलू शकतो. कसं ते सांगू? 2 रसगुल्ले घ्यायचे, एक या गालात ठेवायचा, एक या गालात. मराठी बोलला तरी बंगालीत वाटतो. जय जय. काय सांगू तुम्हाला? सुभाष बाबू आकाशवाणीवरून तिथून भाषण द्यायचे. सुभाष बाबू भाषण वक्तृत्व कला इतकी अप्रतिम होती. शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वानवा. वक्ता 10,000मध्ये एखादा मिळतो असं वक्तृत्व होतं. म्हणून केम्ब्रिज महाविद्यालयाकडून सुद्धा त्यावेळी सुभाष बाबूंना छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार मिळालेला होता. कुठे? कलकत्त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार. काय महाराजांची महती असेल.
सावरकरांना सुद्धा जी पहिली स्कॉलरशिप शिष्यवृत्ती जी मिळून दिली त्या शिष्यवृत्तीचं नाव सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज शिष्यवृत्ती. जय जय. झोप येतेच आता, रोजच जागरण चालली, लोकांना झोप येणं साहजिक आहे. काय थोडे लहान होतात लोकांचे झोपेनं, पण त्याला काही इलाज नाही. मी काय 2 वाजेपर्यंत सोडणार नाही. सद्गुरुनाथ महाराज. रोज आपण रात्री तुम्हीच पोहे खाताय. जय जय. माझा एक 3 दिवस उपवास होता. चला आलो त्या दिवशी एकादशी, दुसऱ्या दिवशी सोमवारचा उपवास होता त्यामुळे खाता, तिसऱ्या दिवशी नरसिंह जयंती, कुलस्वामी असल्यामुळे उपवास. रात्री आलो तर मिरगुंड. जय जय. एवढ्या 3 दिवसाच्या उपवास खिचडी मिरगुंडानं भागेल. जरा सणसणीत पाहिजे काहीतरी, म्हणजे पुढच्या वेळी तशी योजना होईल. जय जय. आणखी काही म्हणजे ठरलं तर काय सांगतो. पण सुभाषबाबूंची तब्येत कशी होती तुम्ही नीट बघितलं ना चित्रामध्ये. सुभाषबाबूंची तब्येत पहिल्यापासून व्यायामाचा वेळ, नित्य व्यायाम करायचे. राजकारणात असू दे, परदेशात जाऊ दे, कुठेही जाऊ दे, रोज जोर बैठका, दंड बैठका मारायच्या. रोज दररोज रोज 300 जोर मारत होते सुभाषबाबू. 300 आपण ऐकून ठेवा. किती मारत होते? 300. खणखणीत तब्येत होती, गोल गोटीदार तब्येत. मुळात रुंद हाडाचे होते, रुंद तब्येतीचे होते, सणसणीत. एक जर कान फडत बसली तर समोरचा उलटा पालता होईल अशी तब्येत होती सुभाषबाबूंची. उगीच नव्हते त्यांच्या पाठीशी उभे राहत लोक. सुभाषबाबूंचा एक गट काँग्रेसमध्ये निर्माण झाला होता. सुभाषबाबूंचा स्वतःचा एक गट म्हणजे काँग्रेसमध्ये 2 गट, एक गांधीजींचा एक सुभाषबाबूंचा. सशस्त्र क्रांतीकरता उभे राहिलेले सुभाषबाबू आणि अहिंसेच्या मार्गाने चालणारे गांधीजी, हे 2 गट काँग्रेसमध्ये निर्माण झाले होते. पण हे गट एकमेकांमध्ये निर्माण झालेले ब्रिटिश सत्तेला कधी कळू दिले नाही किंवा जाणवू दिले नाही. हे वैशिष्ट्य आहे या क्रांतिकारकांचं. कधीही लक्षात. मी परवाच सांगितलं ना, काय सांगितलं, कालच सांगितलं बरोबर. वैयक्तिक युद्धामध्ये ते 100 आणि आपण 5, पण बाहेरच्या बरोबर युद्ध करताना आपण 105. आपण 105. त्याप्रमाणे आपलं किती अंतर्गत वाद, सशस्त्र असो नाही तर निशस्त्र असो, ते आपल्या. पण ब्रिटिशांना हे कळू द्यायचं नाही की आपण आंदोलन काय करतो. काय सांगा. अशा सगळ्या योजना करत असताना 1937 साल गेलं, 38 साल गेलं. 37-38 सालच्या दरम्यान पुन्हा एकदा त्याला तुरुंगवास झाला. आणि हा तुरुंगवास भोगून आला. 1 वर्षाचा तुरुंगवास झाला. आणि तो भोगून आल्यानंतर सुभाषबाबू म्हणले आता काय करावं, नुसताच तुरुंगवास भोगतोय, म्हणजे काहीतरी करायला पाहिजे. म्हणून ते स्वतः सावरकरांना जाऊन भेटले की सावरकर याच्यामध्ये मला काहीतरी मार्गदर्शन करतील की मी काय करावं. 38 साल सावरकरांना विचारलं की आता मी काय करावं. सावरकर म्हणाले तुम्ही आंदोलनं चांगली करताय, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, पण तुरुंगात जाणं हे वीरत्वाचं लक्षण नाही. आम्ही सुद्धा तुरुंगात गेलो, पण तुरुंगात राहून काहीही वीर्यवान काम करता येत नाही. तुम्हाला जर धैर्यवान आणि वीर्यवान काम करायचं तुरुंगाच्या बाहेर राहावं लागेल. नवे देशाच्या बाहेर राहायला लागलं तरी चालेल, पण क्रांतिकार्य करायचं असेल तर सारखं तुरुंगात जाणं चांगलं नव्हे. सुभाषबाबू तात्या होते ते चितपावन बोलणारे, ते काय ते असं काही नेभळट बोलत नव्हते. त्यांचं बोलणं असं कडक, कोलू फिरवून करून हात असा झाला होता त्यांचा कडक. एक कान फटत दिली तर समोरचा जय जय. एवढंच काय, तात्यांकडे शेवटपर्यंत 3 पिस्तूल होती. हे सांगायचं नसतं पण सांगितलं, कारण आता तात्या नाही म्हणून. शेवटपर्यंत होती 3 पिस्तूल. एकाने बघितलं तर त्या सेवकाच्या इतकी कानफटत जोरात दिली की तो 3-4 फूट पलीकडे आपटला होता जोरात. एवढी कानफटत दिली तात्याने वयाच्या 72व्या वर्षी. 61 जेव्हा महाराष्ट्र मंडळाने तात्यांची तिथं पुण्यात जेव्हा केली 61, तेव्हा बाबाराव सावरकर पण होते. म्हणजे गणेश दामोदर सावरकर, विनायक दामोदर सावरकर म्हणजे स्वातंत्र्यवीर, आणि धाकटे नारायण सावरकर. त्या तिघांना तिथं बोलवलं. माई सावरकर होत्या, गणेश त्या धाकटे नारायणरावांच्या पत्नी होत्या. माई म्हणजे तात्यांच्या पत्नी, पण थोरल्या बाबारावांच्या येसूबाईंनी केव्हाच गेलेल्या. त्यामुळं हे तिघं आणि या 2 बायका असे 5 जण तिथं आले. शिवाय विश्वास होता, विश्वास म्हणजे तात्यांचा मुलगा. आणि हे सगळे तिथं आलेले असताना तात्यांचं वैशिष्ट्य काय हे बघायचं, मला सांगायचं. का तात्यांकडे, स्वातंत्र्यवीरांकडे का सुभाषबाबू जात होते हे मला तुम्हाला सांगायचं. त्यागी माणसं कशी असतात बघा, त्यांनी आपल्या संसाराचा विचार केला नाही कधी.
जेव्हा 61 रुपये महाराष्ट्र मंडळातल्या सगळ्या लोकांनी जेव्हा 61 रुपये म्हणून त्यांना 61च्या निमित्तानं दिले, तेव्हा तात्यांनी काय विचारलं असेल? जेव्हा भाषणाला उभे राहिले होते, तात्या म्हणाले, तुम्ही हे 61 रुपये जे मला दिले ते मला एकट्याला का तिघांना मिळून दिले? कारण क्रांतिकार्यात फक्त मी एकटा नव्हतो, आम्ही तिघही आहोत. त्यामुळे या 61 रुपयावर माझा अधिकार नाही. त्यातले 20 रुपये नारायणाचे, 20 रुपये दादाचे, बाबांचे, आणि 21 रुपये माझी 61 म्हणून 1 रुपये जास्त. जय जय. आणि 21च का घेतले? कारण मी विनायक आहे म्हणून. सद्गुरुनाथ महाराज काय माणसं असतील, अशी ज्ञानी आणि विरक्त माणसं होती ही सगळी. अजिबात कशाचा हव्यास नाही, कशाचाही हव्यास नाही. पण तात्यांना कधी माणसं एकदम घरात आलेली आवडत नव्हती, कारण कोण शत्रूकडून आला असेल सांगता येत नाही. म्हणून तात्यांना एकदम घरात माणसं आलेली आवडत नव्हती. मलाही एकदम जास्त माणसं आलेली आम्हा पुणेकरांना आवडत नाही, थोडी थोडी हवी. जय जय. हा, पण आमच्याकडे म्हणजे सांगण्याची पद्धत अशी आहे, तुम्ही फोन करून या आलात ते आमच्याकडे, म्हणजे आम्ही घरी नाही हेच तुम्हाला सांगू. आता मोबाईलमुळे तर अजिबातच कुठे असत आणि काय असत, घरात असलं तरी घरात नाही म्हणून सांगण्याची पद्धती झाली. आता किती खोटं बोलायला लागली आहे मोबाईल पासून माणसं, भयंकर खोटं बोल. एकाला मी उसने पैसे दिले होते, त्याने 1 महिन्याच्या मुदतीवर माझ्याकडून घेतले. 6 महिने झाले तरी मला तो देत नव्हता पैसे. एकदा मी एका मित्राच्या दुकानात बाजारावर रोडला बसले असता, तो बरोबर रस्त्याच्या पलीकडे होता उभा. मी त्याला फोन लावला, अरे म्हटलं कुठेस तू? अरे म्हटलं मी मुंबईमध्ये. काय म्हटलं मला? मी कुठे आहे म्हणलं? मुंबईमध्ये. म्हटलं मुंबईमध्ये बाजारावर रोड आहे का रे? काय म्हटलं? माझ्या समोर उभा आहे. तो मला दिसतोय पण मी त्याला दिसत नव्हतो, हे विषय. कारण मी दुकानात बसलो होतो, काचेतून मला बाहेर दिसत होतं. ध्यान. म्हटलं बाजीराव रोड आहे का रे? बाजीराव रस्ता मुंबईमध्ये आहे बहुतेक. म्हटलं मूर्ख, मला तू दिसतोयस कारण समोर. जय जय. म्हटलं तू कुठे आहेस? म्हटलं समोर बघ दुकानात. मग मी बाहेर आलो दुकानात. ये पैसे देतो. हो तुला द्यायलाच येणार होतो. जय जय. दिले त्यावेळेस सगळ्यांनी. हे मोबाईल मध्ये खोटं बोलण्याचा फायदा झाला. असा फायदा होतो म्हणून माणसं इतकी खोटं बोलायला लागली. नशीब या क्रांतिकारकांच्या वेळ. अहो एवढा सगळा परदेश फिरून येऊन पुन्हा भारतात यायचं वयाच्या 35-40च्या दरम्यान, आणि शिवाय कोणतीही यंत्रणा ही संपर्काची नसताना. आता सगळं पृथ्वी मोसंबी एवढी झाली, मोसंबी एवढी. कधी कुणी कुठेही बसला विमानात की चाल. आम्ही सुद्धा बोललो का विमानाने फिरतो कधी कधी. कृपा त्याची. जय जय. नागपूरचं कीर्तन संध्याकाळचं करून दुसऱ्या दिवशी सकाळचं 10चं कीर्तन करायला मी पुण्यात आलोय. जय जय. कसं? पहाटे विमानात बसून 1.5 तासात घरी. जय जय रघुवीर. अगदी मोसंबी एवढा आकार झाला आहे, हे निर्विवाद सत्य आहे. पृथ्वी अगदी लहान झाली. त्यावेळी किती भीषण परिस्थिती होती, यंत्रणा नव्हती, दळणवळणाची साधनं कमी होती, तरी सुद्धा हे महात्मे एवढं क्रांतिकार्य करतात. 1939 साली 1919ला जो जालियनवाला बाग हत्याकांड झालं, आणि जालियनवाला बाग हत्याकांडाचा सूड मनामध्ये घेतलेला एक जबरदस्त क्रांतिकारक होता, त्याचं नाव उधम सिंग. हा उधम सिंग इंग्लंडमध्ये त्यानं इंटेरियर डेकोरेशनचे जेवढ्या घरामध्ये लागणाऱ्या गृहोपयोगी सजावटीच्या वस्तू असतात त्या वस्तूंचं दुकान त्याने टाकलेलं होतं. 1919 साली जालियनवाला बाग हत्याकांड झालं तेव्हा हा उधम सिंग 16 वर्षाचा होता. त्या उधम सिंगानं ओडवायर नावाचा जो अधिकारी होता, त्या ओडवायर नावाच्या अधिकारानं ही जी ऑर्डर दिली होती की गोळीबार करा. जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये ही माणसं त्या मैदानामध्ये जी आली होती सगळे शीख समाजाचे लोक, लहान लेकरं बघितली नाही, बाई माणसं बघितली नाही, पुरुष वर्ग बघितला, सगळ्यांवर धडाधड गोळीबार केला. अजिबात विचार केला नाही. तो भगत सिंगांनी जशी शपथ घेतली तशी उधम सिंगांनी घेतली होती की या इस मिट्टी का बदला हम जरूर लेंगे. त्या उधम सिंगाचं काय कर्तृत्व होतं 1940 साली सुभाष बाबूंच्या कानावर. काय केलं या माणसानं? हा ओडवायर नावाचा जो अधिकारी होता, या ओडवायरला संपवायचं 1919 ते 1940 किती वर्ष? 21 वर्ष डोक्यात ठेवून होता.
आणि त्याकरता लंडनमध्ये त्यानं ते दुकान टाकून व्यवसाय स्थापन करून अगदी सुटाबुटामध्ये हॅट वगैरे, तोंडात पाईप, जसं भगतसिंगांनी रूप घेतलं होतं बघा, तशा पद्धतीनं रूप घेऊन हा उधमसिंग कुठं गेला, जिथं हा ओडवायर भारतातून रिटायर होऊन तिथं गेला. आणि कायदे बदल जेव्हा 1935 सालचे कायदे बदल आणि त्याची अंमलबजावणी करण्याकरता काय मार्गदर्शन करावं हे मार्गदर्शन करण्याकरता कॅक्स्टन हॉलमध्ये तो आला होता. ओडवायर कुठला हॉल? कॅक्स्टन. या कॅक्स्टन हॉलमध्ये, या सभागृहामध्ये ही सरकारची बैठक, त्यासाठी तिकडचं जे मंडळ होतं भारतातलं ते तिथं आलं होतं. ओडवायर त्यांना मार्गदर्शन करत कसं करा. बरं 1935 ला कायदे बदल झाले तरी सुद्धा सगळी कायद्याची अंमलबजावणी 1919 प्रमाणेच चालली होती. वास्तविक कायदे त्यांनी सौम्य केले होते, कडक जे होते, गोळीबार करण्याचे जे होते ते सौम्य केले होते, राजद्रोहाचे खटले कमी केले होते, तरी सुद्धा ते 1935 ला कायदे बदल होऊन सुद्धा 1919च्याच कायद्याची अंमलबजावणी भारतामध्ये होती म्हटल्यानंतर हे सगळे चिडलेले होते भारतातले क्रांतिकारक. हा ओडवायरचा बदला घ्यायचा आणि 1919चेच कायदे पुन्हा पारित करून कसे कडक करायचे याकरता ओडवायर मार्गदर्शन करायला आला होता. साधारण 70-75 ओलांडलेला ओडवायर म्हातारा झाला होता बरं. ओडवायर आला होता आणि याने बरोबर तो छोटापोटामध्ये ब्राउनिंग नावाचं रिव्हॉल्वर त्याने आपल्या पोटाच्या आत ठेवलेलं होतं. ब्राउनिंग नावाचं रिव्हॉल्वर. काय झालं, हा रिव्हॉल्वर घेऊन आत आला. बरं ते चांगलं हॅट आणि डोबिन, घोरा पान, उंच पुरा दिसल्यामुळं त्या वॉचमनने सुद्धा अडवलं नाही बाहेर, त्या सिक्युरिटी गार्डने. यू मे गो नाव गो. त्यानं आत सोडलं उधमसिंगाला. तिथं व्यासपीठावर, तिथं ज्या मंचावर सगळे जे बसले होते तिथून मार्गदर्शन करत होता ओडवायर. असा उंच पुरा, असा धिप्पाड होता, गोरा पान, ब्रिटिश अधिकारी तो. आणि तो ओडवायर मार्गदर्शन करून तिथून बाहेर पडला. आणि काय घडलं, उधमसिंग तो तिथे पाचला. त्या उधमसिंगानं आपल्या जवळ जे ब्राउनिंग रिव्हॉल्वर ठेवलं होतं पूर्ण भरलेलं होतं. उधमसिंग तो तिथे पाचला, ओडवायर तिथेच बसला. उधमसिंग तो तिथे पाचला, ओडवायर तिथेच बसला. सभागृह ते पुस्तक भरले, सभागृह ते पूर्ण भरले, पिस्तूलही ते संगीत ठेवले. उधमसिंग तो तिथे पाचला, ओडवायर तिथेच बसला. सभागृह ते पूर्ण भरले, पिस्तूलही ते संगीत ठेवले. जालियानवाला बागची माती, जालियानवाला बागची माती, हत्याकांडास मरवली त्याची. बांधवांचे मरण झाले, बांधवांचे मरण झाले, दुष्कृत्याचे पुनर्विस्मरले. बांधवांचे मरण झाले, दुष्कृत्याचे पुनर्विस्मरले. ओडवायरा हजर मारण्या, मेंदूला त्या पसे टाकण्या. ओडवायरा हजर मारण्या, मेंदूला त्या पसे टाकण्या. भाषण झाले, सभा संपली, सर्व मंडळी निघू लागली. भाषण झालं, सभा संपली, सगळी माणसं निघायला लागली. भाषण झाले, सभा संपली, सर्व मंडळी निघू लागली. ओडवायर तोही निघाला, ओडवायर तोही निघाला. उधमसिंग ताई पाठी आला, ओडवायर तोही निघाला. उधमसिंग ताई पाठी आला. संधी सोन्याची आली जवळी, आणि पोटाच्या आत लपवलेलं पिस्तूल बाहेर काढलं. ओडवायर असा पुढे चालला, हा मागोमाग. संधी सोन्याची यावली जवळी, बंदुकीतून निघाली गोळी. संधी सोन्याची आली जवळी, बंदुकीतून निघाली गोळी. धडाड धडधड पारदा हले, भरभरसारे पडू लागले. धडाड धडधड पारदा हले, भरभरसारे पडू लागले. अधिकारी ते जखमी झाले.
अधिकारी ते जखमी झाले कॅचिम कॅचिम म्हणू लागले. अधिकारी ते जखमी झाले कॅचिम 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 म्हणू लागले. अधिकारी जखमी झालेले पाहिले ते पकडा झाला पकडा कॅचिम. अधिकारी ते जखमी झाले कॅचिम कॅचिम म्हणू लागले. अधिकारी तो धावत आला पाठीमागून हल्ला केला. अधिकारी तो धावत आला पाठीमागून हल्ला केला. वीरावरती उडी मारली झटापट ती होऊ लागली. वीरावरती उडी मारली झटापट ती होऊ लागली. सहकारी ते धावून आले. सहकारी ते धावून आले. उधमसिंगाने बंदी केली. न्यायालयी तो खटला भरला. न्यायालयी तो खटला भिला. शूरवीर तो परखड बदला. न्यायालयी तो खटला भरला. शूरवीर तो परखड बदला. भारत माता स्वतंत्र करण्या गुरु गोविंदा प्राण अर्पिण्या. भारत माता स्वतंत्र करण्या गुरु गोविंदा प्राण अर्पिण्या. ब्रिटिश सत्ता हातरून गेली. ऐका काय बघा ऐका. ब्रिटिश सत्ता हातरून गेली. स्वदेशामध्ये स्वयंती झाली. आपल्या देशातून यांनी मारहाण केली. आपलाच माणूस मारला. ब्रिटिश सत्ता हातरून गेली. स्वदेशामध्ये स्वयंती झाली. शिक्षावीरा फाशी दिली. शिक्षावीरा फाशी दिली. इन्कलाब विरवाणी बदली. इन्कलाब विरवाणी बदली. इन्कलाब विरवाणी बदली. इन्कलाब विरवाणी. इन्कलाब जिंदाबाद. इन्कलाब जिंदाबाद. इन्कलाब विरवाणी बदली. इन्कलाब विरवाणी. उधमसिंगानं हा पराक्रम परदेशामध्ये नव्हे ज्या ब्रिटिशांच्या स्वदेशात जाऊन केला. स्वदेशात याचा आदर्श ठेवला डोळ्यासमोर सुभाष बाबूंनी. अरे म्हणले हे परदेशात जाऊन त्यांच्या ब्रिटिशांच्या राज्यात जाऊन त्यांना मारू शकतात असे क्रांतिकारक युवक आपल्याकडे असताना आपण काय नाही करायचं आहे. म्हणून तिथून जे निघाले बरं घरच्यांना सांगून निघाले. काय म्हणाले मी आता हिमालयामध्ये आलो. मला राजकारणाचा कंटाळा आलेला आहे. आता मी उपवास करतो. 3 दिवस मला इथं उपोषण करायचंय. उपवास करायचा आहे. म्हणजे मी काहीही खाणार नाही. उपवासाच्या दिवशी काहीही खाऊ नये म्हणजे उपवास. बरं खायचंच असेल अगदी अशक्तपणा येऊ नये म्हणून काय खावं. फलाहार करा. काय करावं फलाहार. आंबे मजबूत खावे. जय जय रघुवीर समर्थ. फलाहार करा. फळं खावी. कंदमुळं खावी. लापशी खावी कंदमुळाची आरारोटची. जय जय चालतं. कंदमुळं खा. फळं खा. दूध चहा कॉफी चालेल. तर साबुदाणा कोणत्या महात्म्यानं निवडून काढलाय. मला एकदा त्याची पाद्यपूजा करायची. काय तो साबुदाणा. एकदा तर खिचडी पोटात गेली की PCC सिमेंट कॉन्क्रीट. जय काय सांगायचं. मी असं कीर्तनात म्हटलं फलाहार करावा. दूध चहा कॉफी चालेल. फळाचा रस चालेल. एक बाई कीर्तन झाल्यावर म्हणलं काहीतरी सांगू नका बुवा. म्हणलं काय झालं. माझ्याकडे एक पुस्तक आहे म्हणते. म्हणलं कसलं. म्हणजे उपवासाचे 108 पदार्थ. उपवासाचे 108 पदार्थाचं पुस्तक म्हणलं रोज करून आणा उत्सव होईपर्यंत. जय जय काय लोकांना 3 दिवस उपवास करायचा म्हणून पडद्याच्या आड आज आतल्या बाजूला खोलीमध्ये बरं मला कोणीही व्यत्यय आणू नका म्हणून तिथून गुपचूप मध्यरात्री निघाले. आपल्या पुतण्याला सांगितलं होतं की मला कलकत्त्याच्या रेल्वे स्टेशनला सोड. जियाउद्दीन नावाचा पठाण या पठाणाचा पोशाख केलाय सुभाष बाबूंनी. कारण काबूल कंदाहार अफगाणिस्तान इकडून काबूल कंदाहार मार्गे मला जर्मनीला जायचंय म्हटल्यानंतर हा देश पार करून जर जायचं असेल भूमीच्या मार्गानं तर मला माझं रूट पालटलं पाहिजे. म्हणून सुभाष बाबूंनी काय केलं. दाढी अशी छान ठेवलेली होती ती कोरली त्यांच्या पद्धतीनं. आणि अशा पद्धतीने उत्तम वगैरे मिशी पण अगदी छोटी ठेवली होती. कसली टोपी त्यांची घातली त्याची काश्मीरी टोपी. आणि टोपी घालून पठाणाच्या वेशामध्ये अगदी काजळ भरले तर काय म्हणतात सुरमा. जय जय तो सुरमा वगैरे घातलेला
आणि बरोबर पुतण्याला माहित होतं की आपले काके किधर जाणार आहे, कुठं जाणार आहे ते त्यांना फक्त माहित होतं काका. पण त्याला सांगितलं होतं बोलायचं नाही, तो त्यांचाच पुतण्या होता म्हणून बोलला नाही. तिथं येऊन सोडलं कलकत्त्यावरून पेशावर पर्यंतची रेल्वे पकडली. त्या पेशावरला गेले. पेशावरला भागवत राम म्हणून त्यांच्या बरोबर एक जण होता, तो सेवक होता. त्याला इकडचा रस्ता सगळा माहिती होता की त्या इस्लामिक सगळ्या देशांमधून जाणारा रस्ता त्याला आडमार्ग माहित होते म्हणून त्याला बरोबर घेतला. तिथल्या पेशावरच्या क्रांतिकारकांनी ती योजना केली आणि त्या पेशावरून तो भगवत राम म्हणून जो होता तो त्याला बरोबर घेतला आणि त्याच्याबरोबर पायी निघाले. मध्ये मध्ये पिट्टू म्हणजे त्याला झेब्रा म्हणतात. ते घोडे, त्या घोड्यावर बसून मध्ये मध्ये डोंगरी मार्ग, चढ उताराचे मार्ग, वाळवंट, कधी उंटावर, चेक नाक्यावर आपण जियाउद्दीन है जाओ, जियाउद्दीन पठान है, कहां से आए हो, हिंदुस्तान से, जाओ. किधर जा रहे हो, काबूल जा रहे, जाओ. तिथं सोडता येतं. काबूलमध्ये आले. काबूलमध्ये दयालाल म्हणून होते, एक व्यापारी होते, भारतीय व्यापारी. ते काबूलमध्ये त्यांचं दुकान होतं. तो भगवतराम त्यांना तिथे घेऊन गेला. म्हणजे हे दयालाल हिंदू आहेत आणि हे दयालाल आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करतील, इथं तुम्ही सुरक्षित राहाल म्हणून त्यांना दुकानात नेलं. त्यांच्या दुकानामध्ये ते बसले होते गल्ल्यावर. त्या दयालालला म्हणले, भगवतराम म्हणतो, जियाउद्दीन साहब आए हैं. कौन जियाउद्दीन? अभी बुलाते हैं उनको अंदर. आत्मने बोलावं. देखिए ये जियाउद्दीन बाबू है, हमारे तरफ क्या काम है, हमारे यहाँ पे उनका क्या काम है. धीरे बोलिए, धीरे बोलिए, दुकान बंद हो जाएगा. क्यों, मैं क्यों धीरे बोलूं? सुनिए सुनिए, सुभाष बाबू है, जर्मनी जाने चाहते हैं, हिटलर को मिलना चाहते हैं, इटली जाना चाहते हैं, यहाँ से वो नजदीक है मार्ग, इसलिए यहाँ पे आए हैं. त्यांना तिकडं सोडायचं, त्याप्रमाणे तुम्ही पुढचं मार्गदर्शन करा. तुम्ही त्याला लागणारा पैसा असेल तर द्याल का? क्यों नहीं, जरूर देंगे. जरूर. भारत मातेला मुक्त करण्याकरता कार्य करणाऱ्या माणसाला मदत नाही करायची तर मग कोणाला करायची? मग भारत मातेला हिंदू राष्ट्रापर्यंत नेणाऱ्याला मतदान नाही करायचं तर मग कोणाला करायचं? बावळटाचा बाजार. जय जय रघुवीर. काय सांगतो तुम्हाला, तो मोद देणारा आहे गणपती. त्याच्या हातात मोदक आहे. काय आहे? मोदक. मोद म्हणजे आनंद, क म्हणजे करणारा. तुमच्या आमच्याकरता मोदक आहे तो. असा तो मोदी म्हणजे गणपती. एवढे कळत नाही. जय जय. निरपेक्षम मुनिम शांतम निर्वैरम समदर्शनम. हे क्रांतिकारक कसेच होते. निरपेक्षम मुनिम शांतम निर्वैरम समदर्शनम अनुऊर्जाम्य हे नित्यम पूयतेंद्रिरुभिः. काय सांगा. तिथं गेले. तिथून काबूल मधून अफगाणिस्तान मार्गे जर्मनीमध्ये, इटलीमध्ये गेले. इटलीमध्ये मुसोलिनींना पुन्हा भेटले. इटलीमधून पुन्हा त्यांचं पुढचं सगळं मार्गदर्शन केलं. मुसोलिनीने त्यांना हिटलरकडे पाठवलं. हिटलरकडे आले. हिटलरकडे नमस्कार करण्याची पद्धत होती. आजही तुम्ही बघितला तर हिटलर आणि सुभाष बाबूंचा एक फोटो आहे. असा हस्तांदोलन केलेला आहे. त्यांच्याकडे नमस्कार करण्याची पद्धत म्हणजे अशी असे जर्मनीमध्ये हिटलर. सुभाष बाबूंनी पहिला असंच केलं आणि मग हस्तांदोलन क्लिक केलं कॅमेरामनने तिथल्या. तो फोटो अजूनही आपल्याला बघायला मिळतो. जय जय रघुवीर समर्थ. ते म्हणाले, इटलीमध्ये काही आमचे युद्धबंदी आहे. युद्धबंदी म्हणजे ब्रिटिशांच्या बाजूने लढणारे जे भारतीय सैन्य होते, ते भारतीय सैन्य जे लढत होते त्यांना तुम्ही पकडले, त्यांना युद्धबंदी म्हणतात, युद्ध कैदी. त्या युद्ध कैद्यांचा मला उपयोग होणार आहे. कारण जपानकडून असं आमंत्रण आलंय की जपान हा ब्रिटिशांचा शत्रू आहे तो, आणि ब्रिटिश अमेरिकेच्या बाजूने लढणार आहे. त्यामुळे ब्रिटिशांच्या विरुद्ध लढण्याचं काम आपल्याला करायचं आहे. म्हणून सुभाष बाबू म्हणाले की आमचे सगळे युद्ध कैदी बाहेर काढा. ते भारतीय आणि सगळे बाहेर काढले युद्ध कैदी. हिटलरने मान्यता दिली पण योग्य वेळी न्या. अजून वेळ
आधी तुम्ही जपानमध्ये जाऊन काय योजना होती ती बघा. राजकारण ते करण्या राजकारण ते करण्या असे होते शूर चित्तरंजन. राजकारण करण्या असे होते शूर चित्तरंजन. दास कुळी ते जन्मले दास कुळी ते जन्मले. आंग्ल सत्ता ती करावया भंजन. रामा 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 हरे हरे रामा 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 सीतापते रामा 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 रघोत्तमा रामा 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 रघोत्तमा रामा रामा हरे हरे रामा. चित्तरंजन दासांना जाऊन भेटले जपानमध्ये. चित्तरंजन दास आणि रासबिहारी बोस त्यांनी भारतीय स्वातंत्र्य संघ म्हणून तिथं स्थापन केलेला होता. आणि भारतीय स्वातंत्र्य संघाबरोबर त्यांनी भारतीय स्वातंत्र्य संघाचे बँक अकाउंटही तिथं काढलं होतं. फक्त त्यांना पाहिजे होती ती फौज. ते सुभाषबाबूंनी काम करून दिलं. ती फौज जवळपास 10,000ची फौज जपानमध्ये जमा झाली. किती? 10,000ची फौज. आणि त्या फौजेला नाव दिलं आझाद हिंद फौज. त्या सगळ्या सैन्यांना सांगितलं, अरे तुम्ही आतापर्यंत ब्रिटिशांकरता लढला, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूंगा. फक्त तुम्ही माझ्या बरोबर या ना, लढायला आणि मरायला तयार भारत माते करता. सुभाष बाबूंनी त्याबरोबर एक महालक्ष्मी, झाशीची राणी म्हणून बटालियन एक तयार केली होती. आणि त्यात कॅप्टन महालक्ष्मी म्हणून एक स्त्री होती. ती पेशाने डॉक्टर होती. ती लक्ष्मी नावाची. तिला कॅप्टन लक्ष्मी म्हणून बहुमान दिला. आणि तिला त्या 200 स्त्रियांच्या बटालियनचं तिला कॅप्टन पद दिलं होतं. साधारण 10,000ची आझाद हिंद सेनेची फौज होती. आणि 10,000ची सशस्त्र फौज आपल्याकरता जपानला मिळणार आहे. आणि जपान ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढताना ती शक्ती आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि याकरता त्या आझाद हिंद फौजेनं पहिलं सुभाषबाबूंनी याचं नेतेपद हातामध्ये घेतलं. चित्तरंजन दास आणि रासबिहारी बोसांनी त्यांना नेतेपद दिलं. आणि त्यांना सगळे नेताजी म्हणायला. तेव्हापासून त्यांना सगळे नेताजी म्हणू लागले. नेताजी, आझाद हिंद सेनेचे नेता म्हणून नेताजी. आणि त्या नेताजी सुभाषचंद्र बोसांना त्यांच्या नावाने, आझाद हिंद सेनेच्या नावाने एक अकाउंट उघडलं गेलं पुन्हा वेगळं बँकॉकला. त्या बँकॉकला अकाउंट उघडलं गेलं. बँकॉकमध्ये त्या ठिकाणी आझाद हिंद रेडिओ स्टेशन म्हणून स्थापन केलं. स्वतंत्र भारताचा ध्वज आणि अस्थायी स्वातंत्र्याची घोषणा केली. अस्थायी सरकार स्थापन केलं. आणि अस्थायी सरकारच्या स्वातंत्र्याची घोषणा करून राष्ट्रध्वज निर्माण केला. की भारत स्वतंत्र झालेला आहे असं आम्ही आत्ताच या ठिकाणी घोषित करतो. 1942 सालापर्यंत ही आझाद हिंद सेनेची स्थापना झाली. इकडं सावरकर काय करायचे? सावरकरांच्या वरची जेव्हा सगळी बंदी उठवली गेली तेव्हा सावरकरांनी कॉलेजेस वगैरे महाविद्यालयामध्ये जाऊन भाषणं द्यायला सुरुवात केली. अरे मुलांनो, तुम्ही मिलिटरीमध्ये जा. अरे हा ब्रिटिश सरकार आता त्याची ताकद वाढवण्याकरता काय करतोय? तुम्हाला सैन्यात भरती होण्याचं आवाहन करतोय. तुम्हा युवकांना सैन्यात भरती करून घेतोय. अरे हा ब्रिटिश तुमच्या हातात शस्त्र देतोय, ते शस्त्र चालवायला शिका. आम्ही गुपचूप इंग्लंडमध्ये पिस्तुला मिळवल्या, बंदुका मिळवल्या, बॉम्ब बोलतात, बॉम्ब गुपचूप तयार केले, गुपचूप तयार केले. आता हा तुमच्या हातामध्ये बंदुका देतोय ब्रिटिश सरकार. बंदुका हातात घ्या, बंदुका शिकून घ्या. ऐन युद्धाच्या वेळी बंदुकीची नळी कोणत्या दिशेला फिरवायची ते पाहू. शत्रूकडे फिरवायची का ब्रिटिशांकडे ते नंतर पाहू.
याचा परिणाम काय झाला, मुंबईमध्ये असणारं जे नेव्ही आहे ब्रिटिशांची आणि शिवाय भूदलावर लढणारं जे सैन्य आहे त्या सैन्यानं आंदोलन केलं, विरोध केला, आम्ही लढणार नाही. त्यामुळे ब्रिटिश त्या बाजूनं हलके झाले. पोलीस सुद्धा त्यांचा ऐकेनात, ब्रिटिशांच्या सरकारी अधिकाऱ्यांचा आदेश पोलीस ऐकेनात म्हटल्यानंतर आता करायचं काय. सगळीकडे जनक्षोभ व्हायला सुरुवात झाली होती आणि इकडे जनक्षोभ, इकडून आझाद हिंद सेनेनं पहिलं आक्रमण ब्रह्मदेशावर केलं 1943 साल. पहिलं आक्रमण ब्रह्मदेशावर झालं आणि सगळे कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा, ये जिंदगी है कौम की तो कौम पर लुटाए जा, कदम कदम बढ़ाए जा, जय सुभाष कदम कदम बढ़ाए जा. सुभाष बाबूंच्या नावाचा जय जयकार करा. कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा, ये जिंदगी है कौम की तो कौम पर लुटाए जा. आज तोफा लावल्या धाड 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 शत्रूवर, ब्रिटिशांवर ब्रह्मदेशावर पहिलं आक्रमण झालं. ब्रह्मदेशाचं आक्रमण करून तिथे ध्वज फडकवला. धाड धाड धाड. कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा, ये जिंदगी है कौम की तो कौम पर लुटाए जा, कदम कदम. अहो इकडं सुभाष बाबूंनी आंदोलन छेडलं, इकडं ब्रिटिशांचं काही ऐकेना पोलीस यंत्रणा, मिलिटरी म्हणल्यानंतर गांधीजींनी लगेच आदेश दिला ब्रिटिशांना, चले इच्छा. म्हणजे इकडून सगळ्या बाजूने जेव्हा यांनी या क्रांतिकारकांनी सशस्त्र क्रांती केली, खिळखिळ जेव्हा सरकारला केलं, तेव्हा हे सत्याग्रहातून चले इच्छा म्हणजे काय, हे चले जाऊ म्हणून ते गेले का. गांधीजींनी त्याच्याबरोबर एक आदेश सोडला, करो या मरो. या एका वाक्यानं सत्याग्रहात शिरलेल्या सगळ्यांनी काठ्या घेतल्या. करो या मरो ना, आता मग सोडायचं नाही. पोलीस आणले धरून माणसाने. जनक्षोभ व्हायला, कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा, ये जिंदगी है कौम की तो कौम पर लुटाए जा, कदम कदम. जपानच्या बाजूने शस्त्रास्त्र मिळतात, विमानं मिळाले, धाड 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 धाड. विमानातून बॉम्ब फोड चालले. मणिपुर इम्फाल पर्यंत येऊन पोहोचलं. चलो दिल्ली, अभी दिल्ली की तरफ जाना है, दिल्ली अभी नजदीक है. कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा. आलेल्या मणिपूर मध्ये अचानक पाऊस इतका जोरात सुरू झाला. मणिपूर मधली सगळ्यात मोठी लढाई झाली. 16 तास लढले आझाद हिंद सेना, कॅप्टन लक्ष्मीजी बटालियन 16 तास ब्रिटिशांच्या मिलिटरीच्या विरोधात लढले. पण अचानक पाऊस सुरू झाल्यामुळं युद्ध थांबवावं लागलं. 3 दिवस सलग पाऊस पडत होता. युद्ध थांबवावं लागलं. त्याचा परिणाम अहो जवळपास 1 नाही 2, 2.5 वर्ष आक्रमण केलंय. 2.5 वर्ष आझाद हिंद सेनेनं सतत आक्रमण चालू ठेवलंय. पुढे पायी जायचंय, पायी चालत चालत. जिथं जहाजानं जाणार होतं तिथं जहाजानं, जिथं पायी गेले. असे जा 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 जा. पण काय करावं हो, दुर्दैव सुभाष बाबूंचं. जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरावर अमेरिकेनं अणुबॉम्ब टाकले. त्या अणुबॉम्ब टाकण्यामुळे काय झालं की 2 शहर बेचिराग झाल्यामुळं अर्थव्यवस्था डळमळली जपानची. जपान जो अत्यंत डिप्रेशन मध्ये गेला, खचला. त्यामुळं काय झालं, त्यांना सगळी आझाद हिंद सेनेला मदत करणं बंद केलं, थांबवलं. मागून रसद येईना, पुढून पावसाचं संकट आहे, आता करायचं काय. जसा पाऊस थांबला तसं ब्रिटिशांच्या सत्तेनं जसं आक्रमण केलं आझाद हिंद सेनेवर. ब्रह्मदेशातून जीव दमनच्या बाजूला सुभाष बाबू आले आणि त्या बेटावर एक रात्र राहिले. आणि जेव्हा आपली मिलिटरी सरेंडर झाली, तिकडे जर्मनीचा हेर हिटलर, तो हेर हिटलर सुद्धा सरेंडर झाला. त्याने स्वतःचा गोळी घालून स्वतःचा जीव देऊन टाकला. कारण त्याची जी सगळी मिलिटरी होती ती रशियाच्या विरोधामध्ये लढता लढता बर्फामध्ये गारठून संपली होती. त्यामुळे त्याची अतिशय गोची झाली.
त्याला काही करता येईना, म्हणून त्यानं स्वतःला सरेंडर करण्यापेक्षा म्हटलं आपला प्राणत्याग करून टाकू, म्हणून गोळी झाडून स्वतःला मारून घेतलं. हिटलर संपला, तिकडची ताकद गेली. जपान थांबला, जपान सरेंडर झाला अमेरिकेपुढे. काय करा आता ब्रिटिशांच्या विरोधामध्ये आपण लढता लढता जर आपण पकडले गेलो तर काय खरं नाही. पण इकडं नेहरूंचा इकडे या लॉर्ड माउंट बॅटन बरोबर 45-46 सालापासून करार सुरू होता. अज्ञात अवस्थेमध्ये राहिलेले सुभाष बाबू अज्ञात अवस्थेमध्ये राहिले होते. नेहरूंनी काय लिहून घेतलंय, नेहरूंनी काय लिहून दिलं ब्रिटिशांना स्वातंत्र्य करारावर? आम्हाला स्वातंत्र्य दिला कारण आता ब्रिटिश अनेक ठिकाणी जगाच्या युद्धामध्ये हरलेले होते. भारतातलेही मिलिटरी आणि पोलीस आपला ऐकेनात म्हणल्यानंतर आपल्याला हे लोकांनी हाकलून द्यायच्या आधी आपण सन्मानाने निघून गेलं पाहिजे. हा विचार जेव्हा तिकडच्या व्हॉइसरॉयने सांगितला आणि इकडे लॉर्ड माउंट बॅटन पहिली स्वातंत्र्याची सभा घेतली आणि स्वातंत्र्याच्या मीटिंगमध्ये या देशाची फाळणी करायची ठरली. स्वतंत्र भारताचे पंतप्रधान म्हणून या ठिकाणी जवाहरलाल नेहरूंची योजना करण्यात आली आणि पाकिस्तान झाला. पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान, 2 पाकिस्तान तयार झाले. 3 तुकडे झाले भारतात, 3 तुकडे. आणि या 3 तुकडे झाल्यानंतरची अवस्था काय होती? खिळखिळा झाला होता देश. पण ब्रिटिश सत्ता पण खिळखिळी झाली होती. लॉर्ड माउंट बॅटनने या स्वातंत्र्य करारामध्ये एक मुद्दा टाकला होता, ज्या सुभाष बाबूंनी बाहेरून आक्रमण करून आमच्या सत्तेला शह दिला, आमच्या सत्तेला मिलिटरीला अत्यंत नुकसान करून आम्हाला इथून जायला भाग पडलं, त्या सुभाष बाबूंना जिवंत अथवा मृत आमच्या ताब्यात द्यायचं, या क्लॉजला मान्यता दिली नेहरूंनी. म्हणून अज्ञातवासात राहावं लागलं आणि शेवटी विमान अपघातामध्ये ते गेले असं सांगावं लागलं. गेले की नाही हा संशोधनाचा विषय अजूनही आहे, त्यावेळी होता. पण त्यांनी शेवटपर्यंत स्वधर्म सोडला नाही. अहो, स्वातंत्र्य मिळेपर्यंत हे क्रांतिकारक लढत राहिले. स्वधर्मे विचाले सदा उत्तमाचा, जगे धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आता वेळ जर आली आपल्याला जर लढायची तर निदान धुणं वाळत घालायच्या काट्या तरी बाहेर काढून ठेवा. घरामध्ये निदान एक काठी तरी असू द्या. अशी एक चांगली एक स्टिक मिळते, आता हल्ली ती दिसते आपल्याला, ऑनलाईन मागवते ते, पोलाची स्टिक असे, स्टील. माझ्याकडे आहे, मी नेहमी जवळ ठेवतो. सेल्फ डिफेन्स स्टिक पाहिजे ना माणसाला. निदान कुत्री अंगावर आली तरी वापरता येईल. माणसाला जर एक फटका बसला व्यवस्थित 3 दिवस तो उठणार नाही. आहे माझ्याकडे, कुठे ठेवली ते नाही सांगणार. सद्गुरुनाथ महाराज, कारण माझ्यापाशी ती शेवटपर्यंत असली पाहिजे सावरकरांसारखी, आणि कळालं नाही पाहिजे कुठे ठेवली. सेल्फ डिफेन्स स्टिक नेहमी असते माझ्याकडे, आता नाहीये, तुम्ही शोधायला येऊ नका. सद्गुरुनाथ महाराज. पण अशी आहे ती जबरदस्त, एक बसला फटका पुण्यतिथी, फक्त वरमी बसला पाहिजे अशी ती. थोडासा नडगीवर मारून बघायचं त्याने, कसं वाटतं? मस्त वाटतं. गुदगुल्या होतात बघा, थोडंसं नडगीवर मी देतो तुम्हाला वाटलं तर. जय या स्वधर्माने हे क्रांतिकारक वागले म्हणून हा देश स्वतंत्र झाला. आता या हिंदुस्थानाला, या स्वतंत्र भारताला हिंदू राष्ट्र होण्यापासून कोणीही मागे हटवू शकणार नाही. हा हिंदुस्थान हिंदू राष्ट्र होणार आणि त्या हिंदू राष्ट्राकरता आपण योगदान मोठ्या अंतःकरणाने आणि प्रबल शक्तीने देणार की नाही? देणार की नाही? पंढरीनाथ झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो, देवर्षी नारदाच्या चरणी अर्पण करतो. जे चांगलं होतं ते जास्तीत जास्त मांडण्याचा प्रयत्न केला. आज प्रथम सुभाष बाबूंच्या चरित्राला हात घातलाय, अजून त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सुधारणा होतील.
कविता करण्याचा प्रयत्न केला, तो भगवंताची कृपा त्यांना बुद्धी दिली म्हणून आतापर्यंत ह्या कविता आपल्या पुढे सादर करण्याचा प्रयत्न केला. तरी 1-2 कविता म्हणायच्या राहिल्या, जाऊ दे, पुढच्या वेळी बघू केव्हा तरी, जेव्हा पुन्हा ते चरित्र अगदी उत्तमरित्या अजून आपल्याला सादर करता येईल त्याप्रमाणे अगदी इन डिटेलमध्ये अगदी विस्तृतमध्ये सगळं करता येईल. पण एकच दिवस मला सुभाष बाबू सांगायचे होते म्हणून ते असे थोडक्यात सांगावे लागले. सदादेव काजी झिजे देह जाना, सदादेव काजी झिजे देह जाना, सदा राम नामे बने नित्य वाजा, सदा राम नामे बने नित्य वाजा, सदादेव काजी झिजे देह जाना. झिजे देह जागा, झिजे देह जागा. झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी देवर्षी नारदाच्या चरणी अर्पण करतो. माझे परमपूज्य माता पिता सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करतो. सर्व क्रांतिकारकांच्या नेताजींच्या चरणी झालेली सेवा समर्पित करून वाद्यवृंदांच्या चरणी तुम्हा सर्व श्रोतृ मायबाबाच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला अर्धविराम. हे चिदान देगा देवा